अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण म्हणजे आजच नाही, इथून पुढे रोज मी व्हिडिओ टाकतोय आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते सांगतो. सगळे वन शॉट फिजिक्सचे टॉपिक्स मिळणार आहेत आणि ते टॉपिक्स मी ट्राय केलेलं आहे की मी ती क्विकली संपवणार आहे. म्हणजे थोडक्यात की क्विक रिव्हिजन तुम्ही म्हणू शकता किंवा वन शॉट म्हणू शकताय. पण हे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये खूप हेल्प करतील. त्यामुळे टॉपिक बघत असताना किंवा व्हिडिओ बघत असताना जे जे पॉईंट्स इम्पॉर्टंट वाटतात ते प्लीज नोट डाऊन करून घ्या. ऑलरेडी इथं व्हिडिओ बघत असताना तुमच्यासमोर मी तो पॉईंट आहेच, तर त्याचे प्रॉपर आयडियल आन्सर कसं असावं हेही तिथं मेन्शन आहे. त्यामुळे त्याही गोष्टीची काळजी घ्या की आन्सर आपण जेव्हा पेपरमध्ये लिहिणार आहात त्यावेळी ते कसं असलं पाहिजे. सो जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात फर्स्ट टॉपिक पासून, जो की आहे रोटेशनल डायनामिक्स. तुम्ही बघू शकताय थ्रूआउट प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्हाला कुठलाही डाऊट वाटत असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय, जो की माझा आहे. आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचे जे डाऊट्स असतील ते प्लीज स्क्रीनशॉट करा, व्हॉट्सअपवरती इथं सेंड करू शकताय आणि मी हेल्प करेन तिथं पण नक्कीच. सो आपण जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स जर तुम्ही बघितलं तर मेनली दोन पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. एक म्हणजे सर्क्युलर मोशन, दुसरं म्हणजे आहे रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन असे मागच्या सिलेबसमध्ये म्हणजे ह्याच्या बॅक साईड म्हणजे ह्याच्या मागे जो सिलेबस होता त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे टॉपिक होते, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. पण नवीन सिलेबसमध्ये हे दोन्ही टॉपिक एकत्र करून आले आहेत, त्यामुळे अभ्यास हा डबल करावा लागणार आहे. लक्ष द्या व्यवस्थित. सो आपण इथं स्टार्ट करूयात सर्क्युलर मोशन. सो मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. कुठलंही मोशन, लेट्स आता मी एक रबर किंवा एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, एक दगड घेतलेला आहे, त्या दोरीने मी बांधलाय आणि तो रोटेट करायला लागलोय. कळायला लागलंय का बघा. सो हे सर्क्युलर मोशन होईल. दोन पॉईंटमध्ये मी खूप सिंपल डिफरन्स सांगू शकतो की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे, ह्याला मी दोरीने बांधलेला आहे आणि ह्याला फिरवा लागलोय. सो हे सर्क्युलर मोशन होईल. कळायला लागले. म्हणजे ऑब्जेक्टच्या बाहेर एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवरती बॉडी फिरायला लागली. दॅट इज द सर्क्युलर मोशन. रोटेशनल मोशन मध्ये ऑब्जेक्ट मध्येच एक ऍक्सिस आहे आणि त्या ऍक्सिसवरती बॉडी फिरायला लागली. हे रोटेशनल मोशन होईल किंवा हे रोटेशनल मोशन होईल. कळायला लागले का बघा. या टाईपचं रोटेशनल मोशन होईल. सो बेसिक हा फरक आहे की सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टच्या बाहेर पॉईंट असेल आणि त्या पॉईंटवरती बॉडी रोटेट होईल, रिव्हॉल्व्ह होईल, एक सर्कल फिरेल, त्याच्या म्हणजे सर्कम्फरन्स वरती फिरेल. आणि रोटेशनल मोशन मध्ये काय होणार आहे की ऑब्जेक्टच्या आतच एक ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, तिथं ऑब्जेक्ट फिरेल. सो बेसिकली सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ स्पीड म्हटलं, कॉन्स्टंट स्पीड म्हटलं तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होईल. नॉन कॉन्स्टंट स्पीड म्हटलं किंवा स्पीड थोडंसं वेरिंग आहे तर ते नॉन युसीएम होईल. सो हे दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. त्यानंतर आहे सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. या टॉपिक मधले फेवरेट क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला ऑलरेडी मी जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये फिजिक्सच्या आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ आहे, केमिस्ट्री आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ आहे, बायोलॉजी आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ. तर हे व्हिडिओ नक्की बघा. तर त्याच्यामध्ये फिजिक्सचे जे आयएमपी क्वेश्चन्स आहेत त्याचे मॅक्सिमम मी ट्राय केलेलं आहे की त्याचे आन्सर जे काही ऍटलीस्ट थेअरीचे जे जितके जे काय काय क्वेश्चन्स आहेत त्याचे सगळ्याचे आन्सर्स मी या व्हिडिओ सिरीज मधून ब्रॉडकास्ट करत आहेत. त्यामुळे ते नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघितलं पाहिजे. त्यापैकी एक आहे हा सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सो सेंट्रिपेटल फोर्स, इट इज अ फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस अँड दिस इज द रिअल फोर्स. तुम्हाला माहिती आहे, लेट्स से एक चांगला एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला पटकन कळेल. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. सपोज एक हॉरिझॉन्टल रोड आहे. सपोज मी असा एक रोड दाखवतो आणि गाडी तर मला टर्न करायची इकडे गेल्यावरती. सो माझं व्हेकल हे असं येईल आणि इकडे टर्न होईल. इकडे टर्न होत असताना या गाडीला लिनियर मोशनचं सर्क्युलर मोशन करायचं. त्याला बोला माझ्याबरोबर कसं करायचं. लिनियर मोशनचं सर्क्युलर मोशन करायचं. सर्क्युलर मोशन करायचं असेल तर त्याला सर्कम्फरन्स वरती रोटेट व्हायला लागेल. सो जेव्हा सर्कम्फरन्स वरती रोटेट व्हायला लागेल त्यावेळी तिथं एक आत ओढणारा फोर्स असेल आणि एक बाहेर ओढणारा फोर्स असेल सर्कलला. कळायला लागलंय का बघा. त्या बॉडीला तर त्या बॉडीला जो आत ओढणारा फोर्स आहे तो असणार आहे सेंट्रिपेटल फोर्स. बाहेर ओढणारा जो फोर्स आहे तो असणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. त्यामुळे तुम्हाला लिहावा असंच लागेल की सेंट्रिपेटल फोर्स विच इज द फोर्स which is acting along the radius and towards the center. सेंट्रिपेटल कसा होईल, त्या सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्टेड होईल. सेंट्रिफ्युगल कसा होईल, त्याच्या अवे डायरेक्टेड होईल. त्यानंतर इट इज अ रिअल फोर्स, इट इज अ सुडो फोर्स. सुडो और इमॅजिनरी म्हणू शकताय तुम्ही. सुडो और कसा म्हणू शकताय तुम्ही, इमॅजिनरी. याचं बेस्ट एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला एक मी कारचं एक एक्झाम्पल सांगेन. सपोज आपण सगळे कारमध्ये बसलेलो आहे आणि आपण स्पीडमध्ये आहे आणि मी एकदम राईट साईडला गाडी जर मी टर्न केली तर आपण सगळे लेफ्ट साईडला पडतोय. बरोबर आहे का. जर मी लेफ्ट साईडला गाडी टर्न केली तर आपण सगळे कुठं पडणार आहे, राईट साईडला पडणार आहे. सो इथं बेसिकली हा जो फोर्स लागलेला आहे तो एक इमॅजिनरी टाईपचा फोर्स आहे. कळायला लागलंय का. सो तिथं येऊन तुम्हाला साईडला कोण ढकलणार नाहीये. त्यामुळे हा एक इमॅजिनरी फोर्स आहे, त्याला आपण म्हणूया सुडो फोर्स. सो तो एक सेंट्रिफ्युगल फोर्स एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर इट इज बेस्ड ऑन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इट इज बेस्ड ऑन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स.
सो सेंट्रिपेटल फोर्स इथं मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर आहे किंवा मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर घेतलेला. इथं मायनस साईनकडे इतकं जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका, कारण की निगेटिव्ह साईन म्हणजे हे कशाच्या बेसिसवरती घेतलेलं आहे. जर हे प्लस असेल तर हे मायनस असेल, जर हे प्लस असेल तर हे मायनस असेल. बेसिकली ह्याच्यातनं अर्थ हा काढायचा की जर हे अपोजिट साईन आहेत, देअरफॉर आपल्याला असा अर्थ काढायचा आहे की ते अपोजिट एकमेकांच्या सेंट्रिपेटल सेंट्रिफ्युगल फोर्स हे एकमेकांच्या अपोजिट काम करतात. नेक्स्ट आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघू शकतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ अ फिक्स्ड और मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट लिनियर वेलॉसिटी और विच इज फिक्स टू द रेफरन्स. म्हणजे थोडक्यात असं असेल की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, नॉन इनर्शियल वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. येस, नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये. येस, नेक्स्ट पॉईंट ह्याच्यामध्ये आहे वेलॉसिटी अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व टॅग. आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी आधी सांगितलेलं आहे की इथं मी मॅक्सिमम जे IMP क्वेश्चन्स आपले झालेले आहेत त्याचे आन्सर्स कसे असायला पाहिजे आयडियल, ह्याच्यासाठीच मी हा जास्त करून स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. नंबर 1 पर्पज आहे माझा हा. नंबर 2 चा पर्पज आहे की ऑलरेडी सर आता अभ्यास झालेला आहे, हा मला एक रिव्हिजन टाईपची व्हिडिओ पाहिजे आहेत. क्विक रिव्हिजन, कमीत कमी वेळामध्ये मला ते व्हिडिओ म्हणजे पूर्ण टॉपिक समजण्यासाठी मला या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. सो इथं व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व सर्क्युलर ट्रॅक आहे. म्हणजे बेसिकली एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे, म्हणजे एक हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे आणि तिथं गाडी टर्न करायची आपल्याला. तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पूर्वीच्या की 2 ट्रॅक आहेत तुम्हाला, एक म्हणजे हॉरिझॉन्टल ट्रॅक आणि दुसरं म्हणजे बँक्ड ट्रॅक किंवा बँकिंग ऑफ रोड किंवा इलिव्हेशन म्हणतोय आपण त्याला. सो सपोज जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल तर गाडी मॅक्सिमम स्पीडनं टर्न करण्यासाठी किती तिथं वेलॉसिटी लागणार आहे, तर त्याच्यासाठीचं एक्सप्रेशन आहे जे की आहे v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. चला बघूयात हे कसं आले. तर इथं बेसिकली आपण हे डिझाईन करत असताना एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक घेतलेला आहे आणि लेट से त्याच्यातली जी रेडियस आहे ती r आहे, स्मॉलर. इथे एक मास असलेलं एक व्हेकल आहे आणि सपोज त्याला या साईडला टर्न करायचं आहे किंवा या साईडला टर्न करायचं आहे. सो ज्या साईडला टर्न करायचं असेल त्याच्या अपोजिट साईडला फ्रिक्शन काम करेल, त्यामुळे तिथं जो फोर्स असणार आहे फ्रिक्शनचा तो असणार आहे Fs. त्यानंतर त्या बॉडीचं जे स्वतःचं वेट असणार आहे ते mg असणार आहे. त्यानंतर बॉडीवरती सेंट्रिपेटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणूयात आपण mv स्क्वेअर बाय r असणार आहे. बॉडीला बॅलन्स करायला नॉर्मल रिॲक्शन फोर्स असणार आहे. त्यामुळे हे 4 फोर्सेस खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या पॉईंटमध्ये. सो पॉईंट पासून पॉईंट आता बेसिकली बघा परत एकदा, हे पण बघायची गरज नाही. सपोज एखादी बॉडी घेतली तर बॉडीचं जे वेट असणार आहे ते mg खालती असणार, त्याला बॅलन्स करायला नॉर्मल वरती. सपोज आतल्या साईडला फ्रिक्शनल फोर्स असेल तर त्याच्या बाहेरच्या साईडला सेंट्रिफ्युगल फोर्स असायला पाहिजे. सो mv स्क्वेअर बाय r. सो हे सगळे पॉईंट्स इथे दिलेले आहेत की n म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन, Fs म्हणजे काय, mg म्हणजे काय. सो तुम्हाला माहिती आहे की पॉईंट पासून अप चे फोर्सेस इज इक्वल टू पॉईंट पासून डाऊनवर्ड फोर्सेस. सो पॉईंट पासून अपवर्ड फोर्सेस कोण आहे, नॉर्मल रिॲक्शन n. पॉईंट पासून डाऊनवर्ड कोण आहे, mg. सो n इज इक्वल टू किती येणार आहे, mg. इक्वेशन नंबर 1 दिलाय. त्यानंतर पॉईंट पासून लेफ्ट इज इक्वल टू पॉईंट पासून राईट. कळायला लागले का बघा, सिंपल, जास्त हेक्टिक करून घेऊ नका. पुन्हा एकदा जरा लक्ष द्या इकडे. पॉईंट पासून अप इज इक्वल टू पॉईंट पासून डाऊन, पॉईंट पासून लेफ्ट इज इक्वल टू पॉईंट पासून राईट. बरोबर आहे का, कारण की हा बॅलन्स्ड आहे. मला सांगा ही व्हेकल अजून पडत नाहीये, कुठे स्पीड वगैरे होत नाहीये. जर ती स्पीड होत नसेल तर अर्थ असा आहे की ती बॅलन्स्ड आहे. बॅलन्स असण्यासाठी पॉईंट पासून अप मी मगाशी म्हटलं तर हे प्रिन्सिपल आपल्याला लावायला लागेल. सो इथं n इज इक्वल टू mg आणि Fs इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. सो Fs अपॉन n इज इक्वल टू म्यू आहे. म्यू म्हणजे इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. म्यू म्हणजे कोण आहे इथं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सो इथं बघू शकतोय आपण, आता इथं हा पण एक फोर्स आहे, हा पण एक फोर्स आहे. त्यामुळे आपण काय करू शकतोय, इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 करायचंय. ते इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 केलं तर असं दिसेल, हे Fs अपॉन n इज इक्वल टू राईट साइड LHS LHS झाली ऑलरेडी, RHS RHS करायचे, mv स्क्वेअर बाय r अपॉन mg. सो m ला m कॅन्सल होईल, v स्क्वेअर अपॉन r डिवाइडला जाईल, चेक करा, v स्क्वेअर अपॉन rg. सो दॅट इज इक्वल टू म्यू. सो v स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू म्यू. सो rg इथे जे डिवाइडला आहे इकडे गेल्यावर कसं होईल, मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय झाल्यावर v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू rg होईल. आपल्याला b पाहिजे आहे, स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. आपल्याला हेच रिक्वायर्ड इक्वेशन होतं. सो इथं हे व्हेकल which is turning or which is what we can say turning along the horizontal circular track साठी हे इक्वेशन होईल. नेक्स्ट आहे आपल्यासाठी वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथचं एक्झाम्पल सांगताना आपल्याला नेहमी एक्झाम्पल डोक्यात येते सर्कस मधलं. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, तुम्ही भरपूर आय गेस 1-2दा तरी सर्कस अटेंड केलेलाच असणार आहे. सो तिथे सर्कस मध्ये जर तुम्ही चेक केला, एक मोटरसायकलिस्ट असतोय. ऍक्च्युली ते 2 टाईपचे स्टंट होत असतात. एक असतोय की तो पूर्ण स्पिअर असतोय आणि त्या स्पिअरच्या आत सर्क्युलर, तो थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे. त्याच्याबद्दल आपण नाही बोलायचं, आपल्याला कुठलं बोलायचं सांगतो. एक डेथ टाईप, वेल टाईप असेल. वेल म्हणजे एक विहिरी सारखा आपल्याला त्याचा शेप असतोय.
थोडासा ना त्याचा बाहेरचा जो पोर्शन असतो तो स्लांटिंग असतोय आणि त्याच्यावरती तो गाडी सर्क्युलर फिरवत असतो, तो जो स्टंटमॅन असतो तो. सो इथं आहे तो. आता जरा कॉमन सेन्स मध्ये सांगा की जेव्हा तो सपोज हा तो स्टंटमॅन आहे, त्याची गाडी इथं इथं अशी काम करायला लागली, इथं असं त्याला फोर्स लावा लागले. सो त्या गाडीचं जे वेट असणार आहे ते डाऊनवर्ड असणार, दॅट इज mg. इथं पण काय डाऊट नसलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी सरफेसला परपॅन्डिक्युलर काम करते. काय माहिती आपल्याला? नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी सरफेसला परपॅन्डिक्युलर काम करते. सपोज हे त्या स्टंटमनचं डोकं असेल आणि हे जर त्याचे पाय असतील आणि जर शेप असा असेल या इथला, तर mg जरी खालती असलं तरी या सरफेसला परपॅन्डिक्युलर कुठं आहे? कळायला लागले का बघा. देअरफॉर अशी नॉर्मल रिॲक्शन होणार, सरफेसला परपॅन्डिक्युलर नॉर्मल रिॲक्शन अशी. त्याला बॅलन्स करायला लागले सेंट्रिफ्युगल फोर्स. आता बेसिकली हे आता चेक करा, हे एफ एस वरती काय येतंय. एफ एस म्हणजे समजून घ्या की काय. एफ एस म्हणजे आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन हे नेहमी मोशनच्या अपोजिट काम करतंय. जर तुम्ही गाडी इथं ठेवली तर ती बेसिकली येणार कुठल्या साईडला? खालच्या साईडला येणार. म्हणजे मोशन गाडीचं कुठल्या साईडला आहे? खालच्या साईडला. त्याला अपोज करायला पाहिजे म्हणून वरच्या साईडला फ्रिक्शन व्हायला पाहिजे. देअरफॉर mg खालती आहे त्यामुळे एफ एस काय असलं पाहिजे? वरती असलं पाहिजे. समजा लागलंय का बघा. सो परत एकदा आपण तेच प्रिन्सिपल वापरणार की पॉईंट पासून लेफ्ट इज इक्वल टू पॉईंट पासून राईटचे फोर्सेस, पॉईंट पासून अपवर्ड फोर्सेस इक्वल टू पॉईंट पासून डाऊनवर्ड फोर्सेस. सिंपल एक्सप्लेनेशन आहे त्याचं. सो एन इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर पण चालेल, mov स्क्वेअर बाय आर पण चालेल. एफ एस इज इक्वल टू mg आहे. एफ एस इज इक्वल टू mg. तर चेक करू शकताय की जे एफ एस आहे, एफ एस इज इक्वल टू mg आहे, ते जास्त नसलं पाहिजे म्यूएस इंटू एन पेक्षा. जर जास्त झालं तर ऑब्व्हियसली ती गाडी पडणार आहे. सो mg, एफ एस म्हणजे किती दिलेलं आहे? mg इज इक्वल टू म्यूएस इंटू एन. एन म्हणजे इथं दिलेलं आहे mv स्क्वेअर बाय आर. जर चेक करा, mg इज इक्वल टू म्यूएस mv स्क्वेअर बाय आर. सो इथं m ला m एक कॅन्सल होईल, राहिलं काय बघा, g इज लेस दॅन और इक्वल टू mv स्क्वेअर बाय म्यू mv स्क्वेअर बाय आर. सो v स्क्वेअर बाय आर, मला v पाहिजे आहे, हे r इकडे मल्टिप्लाय झालंय, म्यू डिवाइड झालंय. सो v मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू. v मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू. चेक करा व्यवस्थित इक्वेशन. v मिनिमम इज इक्वल टू किती आलंय? स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू. आपला नेक्स्ट पॉईंट आहे बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोडची पहिला मी डेफिनेशन नीट समजावून सांगेन, व्यवस्थित लक्ष देऊन आहे का. अजिबात अभ्यास करायची गरज नाहीये, हे 2 मिनिटांमध्ये जर लक्ष असेल तर क्लिअर होऊन जाईल. सपोज आपल्याला गाडी टर्न करायची राईट साईडला. येस, माझ्या राईट साईडला टर्न करायचे. तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्ही काळजी घेतली पाहिजे कुठल्या साईडला असेल. सपोज मी माझ्यासाठी एक्झाम्पल लावलं लागलं, मला गाडी राईट साईडला टर्न करायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे, जर सपोज हे व्हेकल असेल तर मला जो बँकिंग ऑफ रोड आहे तो थोडासा असा करावा लागेल की जेणेकरून गाडी माझी स्किड होऊन पडणार नाही या साईडला. कळायला लागले का बघा, माझी गाडी स्किड होऊन या साईडला पडणार नाही. सो माझ्यासाठी हे असेल आउटर एज रोडचं आणि हे असेल इनर एज. व्यवस्थित आहे का? हे असेल आउटर एज, हे असेल इनर एज. प्लीज ट्राय करा हे. जेव्हा समजून, मला माहिती नाही तुम्ही हा व्हिडिओ कधी बघायला लागलाय, पण जेव्हा कधी बघायला लागलाय ही गोष्ट तुमच्या राईट हातावरती ट्राय करा. हे असेल इनर एज, हे असेल आउटर एज. सो तुम्हाला बँकिंग ऑफ रोड पाहिजे. ऍक्च्युली ही प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ रेझिंग. रेझिंग म्हणजे उंच करणे. द प्रोसेस ऑफ रेझिंग कुठली एज आहे बघा जरा, ही आउटर एज. कोणावर केलंय? ओव्हर इनर एज. चेक करा, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ओव्हर इनर एज. आता हे होत असताना काहीतरी अँगल क्रिएट व्हायला लागलाय. हे होत असताना काहीतरी अँगल क्रिएट व्हायला लागलाय. म्हणजे कसं होईल? द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ओव्हर इनर एज विथ मेकिंग सम अँगल कुणाशी व्हायला लागलाय? विथ द हॉरिझॉन्टल सरफेस इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. चेक करा व्यवस्थित. तुम्ही एकदा बोलून दाखवा मला. येस कमेंट करू शकता तुम्ही. द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ओव्हर इनर एज विथ मेकिंग सम अँगल विथ द हॉरिझॉन्टल सरफेस इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. अँड दॅट अँगल, हा जो अँगल व्हायला लागलाय इथं, कुणामध्ये व्हायला लागलाय? चेक करा, बँक्ड रोड आणि हॉरिझॉन्टल रोड. कुणामध्ये अँगल व्हायला लागलाय? बँक्ड रोड आणि हॉरिझॉन्टल रोड. या अँगलला म्हणणार आहे आपण अँगल ऑफ बँकिंग. या अँगलला म्हणणार आहे अँगल ऑफ बँकिंग. सो इथं तेच दिले, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ओव्हर इनर एज विथ मेकिंग सम अँगल विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. ऍक्च्युली ही डेफिनेशन टेक्स्टबुक मध्ये पण आहे. द अँगल क्रिएटेड विथ द हॉरिझॉन्टल रोड पाहिजे इथं. हॉरिझॉन्टल रोड बाय द बँक रोड इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. काळजी ही घ्या की हा जो अँगल आहे तो कशात मोजायचा आपल्याला? रेडियन. चला नेक्स्ट बघूयात आपण. येस, नेक्स्ट आहे इथं. येस, इथं आहे आता आपल्याला सेफ स्पीड बघायचं आहे. ऍक्च्युली 3 टाईपची स्पीड आहेत आपल्याला इथं व्यवस्थित चेक करायचं आहे. सेफ स्पीड बघायचं आहे म्हणजे एखादी गाडी असेल, एखादी व्हेकल असेल, एखाद्या रोडवरनं, बँक रोडवरनं. ऑलरेडी तुम्ही हॉरिझॉन्टल रोडवरचं केलेलं आहे, बँक रोडवरती बघणार आहात. बँक रोडवरती जर तुम्ही चेक करणार असाल तर 3 टाईपचे स्पीड आहेत तिथं. एक म्हणजे आहे सेफ स्पीड, दुसरा आहे मॅक्सिमम स्पीड, तिसरा आहे मिनिमम स्पीड. नंबर 1 आहे सेफ स्पीड, मॅक्सिमम स्पीड, मिनिमम स्पीड. थोडंसं काळजी घ्यायला लागेल, तर असं लक्ष द्या. सेम
मगाशी हॉरिझॉन्टल रोड होता, आता इथं बँक रोड आहे. बँक रोडचा इथं जो अँगल आहे तो थीटा आहे. इथं जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे व्हेकल म्हणूयात आपण, व्हेकल जरा चेक करा. इथं काय काळजी घ्यायची ते लक्ष द्यायकडे. हिचं जे वेट असणार आहे ते एमजी असणार आहे खालच्या साईडला. त्याला बॅलन्स करताना नॉर्मल रिॲक्शन असणार आहे या सरफेसला परपेंडिक्युलर. सरफेस असा आहे, याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन. तुम्हाला माहिती असू दे, हा जर थीटा आहे देअरफॉर हा थीटा होईल. हा थीटा असल्यामुळे या नॉर्मलचे दोन कॉम्पोनंट पडतात. ज्या साईडला थीटा असतोय तो कॉस असतोय. सो एन कॉस थीटा होईल, इथं होईल एन साइन थीटा. त्यानंतर हा होईल एमव्ही स्क्वेअर बाय आर. सो तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, या पॉईंट पासून आपण नेहमीचे रूल्स वापरायचे. या पॉईंट पासून अपवर्ड फोर्सेस जे आहेत इज इक्वल टू पॉईंट पासून डाऊनवर्ड फोर्सेस, म्हणजे असं होईल. पॉईंट पासून लेफ्टचे फोर्सेस इज इक्वल टू पॉईंट पासून राईटचे फोर्सेस, म्हणजे असं होईल. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. तुम्हाला ऑपरेशन दिलेलं आहे 2/1 करा. 2/1 म्हणजे दिस अपॉन दिस करताना LHS अपॉन LHS करावं लागेल, RHS अपॉन RHS करावं लागेल. ते पण कसं लक्षात ठेवायचं समजून घ्या. आपल्याला टॅन थीटा आणायचा आहे इथं. टॅन थीटा आणण्यासाठी आपल्याला ह्याच्या म्हणजे इक्वेशन 2/1 हे एकमेव ऑप्शन आहे तुमच्याकडे. सो करणार त्यावेळी काय होईल, इक्वेशन 2/1 चं एन ला एन कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थीटा, आणि एमव्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एमजी, एम ला एम कॅन्सल, व्ही स्क्वेअर बाय आरजी. आपल्याला व्ही पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ आरजी टॅन थीटा. सिंपल इक्वेशन आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मॅक्सिमम सेफ स्पीड. आता इथं मॅक्सिमम स्पीडसाठी आपण हे सगळं एक्सप्रेशन बघायचं आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या इकडं. इथं जर मला तुम्ही विचारला सर हे ठीक आहे सर, तुम्ही शिकवा लागलाय, आम्हाला समजा लागलाय, पण सर 5 दिवसांनी विसरते, 4 दिवसांनी विसरते, काय करू? तर त्याच्यासाठी ना बेस्ट वे जरा समजून घ्या. सगळ्यात पहिला रूल हा अप्लाय करा की फिजिक्सवर प्रेम करा. सगळ्यात पहिला रूल हा अप्लाय करा की फिजिक्सवर प्रेम करा. प्रेम करण्यासाठी तितकं ते डेडिकेटली समजून घेतलं पण पाहिजे. असं नाही होणार आहे की इथं बघितले व्हिडिओ आपल्याला लगेच येणार आहे, असं नाही होणार आहे. मग असं जर झालं असतं तर तुम्ही आता ही व्हिडिओ पण बघितला नसतं, बरोबर आहे. कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये जे काय शिकवलं त्याच्यावरती झालं असतं. पण आज व्हिडिओ बघायची गरज लागली ह्याचा अर्थ समजून घ्या की आपण कुठेतरी कमी पडावं लागलो, आपण कुठेतरी चुकतोय. सो हे समजून घेतलं पाहिजे की आपण काय चुकतोय. सो इथं सपोज एखादा पॉईंट एखादा तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर थोडंसं ना लॉजिक वापरत जावा. लेट्स इथं मॅक्सिमम सेफ स्पीड काढायचं. ऑलरेडी तुम्ही सेफ स्पीड काढलेला आहे, मॅक्सिमम स्पीड काढायचं तुम्हाला. मॅक्सिमम स्पीड काढण्यासाठी सपोज ही कार इथं आहे, बँकिंग ऑफ रोड असा आहे. कॉमन सेन्स मला हे सांगणार आहे की ही जी कार आहे आपली लेफ्ट साईडला टर्न करायची आहे. जर लेफ्ट साईडला गाडी टर्न करायची असणार आहे, मॅक्सिमम स्पीडनं टर्न करायची आहे, मग स्किड होण्याचे चान्सेस बाहेर असणार ना या साईडला. कळायला लागलंय का बघा, म्हणजे गाडीचं मोशन इकडे होणार सर तुमचं, मग मोशनच्या अपोजिट फ्रिक्शन होणार सर. कळायला लागलंय का बघा, हे समजलं पाहिजे बघा. हे मॅक्सिमम आणि मिनिमम मध्ये इतका डिफरन्स समजून घ्या, बाकी क्लिअर कट समजेल ऑटोमॅटिक. परत ऐका व्यवस्थित एकदा पुन्हा एकदा सगळं एक्सप्लेन करतो. जर हा बँकिंग ऑफ रोड असेल, अँगल थीटा असेल, ही कार असेल आणि या कारला अशा टाईपचा शेप दिलेला आहे, अशा टाईपचा शेप दिलेला ह्याचा अर्थ समजून क्लिअर कट आहे की गाडी माझी या साईडला म्हणजे व्हिडिओ बघत असताना तुमच्या लेफ्ट साईडला गाडी टर्न होणार आहे. जर गाडी लेफ्ट साईडला टर्न होणार असेल आणि जर तुम्ही मॅक्सिमम स्पीड काढायला लागलाय, मला लेफ्ट साईडला गाडी टर्न करायची, मला मॅक्सिमम स्पीडनं टर्न करायची आहे, आणि जर नाही झाली तर कार इकडे जायला चालू होईल, म्हणजे मोशन आपलं वरती होईल कारचं. मग त्या मोशनच्या अपोजिट काय काम करेल, फ्रिक्शन काम करेल. हे इतकं तरी नॉलेज पाहिजे आपल्याला. मोशनच्या अपोजिट काय काम करेल, फ्रिक्शन. चला कारच्या बाबतीत विचार केला तर कारचं जे वेट असणार आहे ते एमजी खालच्या साईडला असणार आहे. सरफेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन नॉर्मल अशी असणार आहे. हा थीटा असेल तर हा थीटा, मगाशी ऑलरेडी मी सांगितलेला आहे. हा थीटा असेल तर हा थीटा, हे होईल एन कॉस थीटा. या नॉर्मलला रिझॉल्व्ह करायला लागेल. एकाचं 2 करताना तुम्हाला माहिती आहे साइन कॉस मध्ये कन्व्हर्जन करतोय. एन कॉस थीटा एन साइन थीटा होईल. त्यानंतर हे एमव्ही स्क्वेअर बार, सेम मगाचे डायग्राम तरी आहेच, फक्त याच्यात 1-2 गोष्टी ऍड झालेल्या आहेत. सर एफ फ्रिक्शनल फोर्स असा लागतोय, फ्रिक्शनल फोर्स असा लागतोय. हा थीटा असेल तर हा थीटा होईल. हा थीटा असल्यामुळे हा होणार आहे एफ एस कॉस थीटा, हा होणार आहे एफ एस साइन थीटा. सपोज मानून चला की हा जो पॉईंट आहे तो इथं आहे. हा पॉईंट जर इथं असेल तर मी पुन्हा तोच प्रिन्सिपल वापरणार, पॉईंट पासून अप इज इक्वल टू पॉईंट पासून डाऊन. आता बघूयात, जरा काळजी, जरा इथं शांत डोक्यानं करा. सपोज पॉईंट पासून अप वाले फोर्सेस बघूयात सगळे. कुठले कुठले आहेत, एन कॉस थीटा, आणि कुठला आहे का वरती, नाही, एकच आहे एन कॉस थीटा इज इक्वल टू पॉईंट पासून डाऊन. डाऊन वाले कुठले कुठले बघा जरा, एमजी आणि कुठला आहे एफ साइन थीटा. बस झालं. एन कॉस थीटा इज इक्वल टू असं पाहिजे इक्वेशन, एमजी प्लस एफ साइन थीटा. बघा चेक करा, एन कॉस थीटा इज इक्वल टू एमजी प्लस एफ साइन थीटा. आता पॉईंट पासून लेफ्ट इज इक्वल टू पॉईंट पासून राईट. चला बोलूयात आपण, एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर बाय आर. परत बघा जरा, एन साइन थीटा एफ एस कॉस थीटा
mv स्क्वेअर बार चेक करा, n साइन थिटा fs कॉस थिटा mv स्क्वेअर बार. पहिलं इक्वेशन जे होतं ते मी थोडंसं रिअरेंज केलं. काय रिअरेंज केलं, हे जे fs साइन थिटा होतं ते राईट साईडला लेफ्ट साईडला शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर असं दिसेल n कॉस थिटा मायनस fs साइन थिटा. चेक करा. सो इक्वेशन नंबर 1 झालेला आहे, इक्वेशन नंबर 2 झालेला आहे. तर इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 मध्ये तुम्ही चेक करू शकता, इथं mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल अपॉन mg, म्हणजे दिस अपॉन दिस केले. कळा लागले का बघा, दिस अपॉन दिस. सो LHS डिवाइड होणार, RHS डिवाइड होणार. हे झाल्यावरती m ला m कॅन्सल होते, पण इथं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. इथं हा जो टर्म आहे हा वाला n कॉस थिटा, इथं हा जो काय टर्म येईल हे मी फक्त मॅक्सिमम साठी सांगायला लागलोय असं नाहीये. मिनिमम साठी पण हीच टेक्निक येणार आहे, लक्ष देऊन ऐका. इथं जो टर्म येणार आहे हे थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. इथं जो टर्म येणार आहे त्यानं सगळ्याला डिवाइड करायचं आपल्याला. सगळ्याला डिवाइड करत असताना चेक करा, डिवाइड ईच टर्म बाय n कॉस थिटा. सो हे होईल, हे m ला m कॅन्सल झालंय. v मॅक्स आपण काढायला लागलोय. सो v मॅक्स चा स्क्वेअर अपॉन rg इज इक्वल टू, बोला आता इथं डिवाइड करायचं होतं, n साइन थिटा अपॉन n कॉस थिटा प्लस fs कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा अपॉन मध्ये n कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा मायनस fs साइन थिटा अपॉन n कॉस थिटा. चेक करा, n ला n कॅन्सल, साइनचं होणार टॅन, हे कॉसला कॉस गेलं, fs अपॉन n राहिलं, इथं 1 राहिलं, इथं हे राहिलं, बरोबर, टॅन थिटा. म्हणजे इथं जर चेक केलं तुम्ही, सो इथं होईल टॅन थिटा. आता इथं जर चेक केलं, हे v स्क्वेअर बाय आरजी होतं, मला v मॅक्स पाहिजे, त्यामुळे हे जे डिवाइडला आरजी होतं ते तिकडे शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यावरती कसं दिसेल, v मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू आरजी स्क्वेअर रूट ऑफ टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा इज इक्वल टू, म्हणजे v मॅक्सचं फायनल इक्वेशन कसं येईल, स्क्वेअर रूट ऑफ आरजी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. हे जे एक्सप्रेशन होतं हे मॅक्सिमम साठी होतं. सेम आपल्याला मिनिमम साठी पण बघायचं, एकदा नजर फिरवून घ्या ह्याच्यावरती. येस हा ओके. नेक्स्ट बघूयात आपण मिनिमम साठी. मिनिमम साठी बघत असताना एकच काळजी काय घ्यायची होती जरा सांगा. येस, मिनिमम साठी बघत असताना एकच काळजी काय घ्यायची होती. येस, इथं मिनिमम साठी बघत असताना काळजी काय घ्यायची आहे सर, आता थोडंसं लक्ष द्या, एकदा 2 मिनिटं परत एकदा समजून घ्यायला वेळ लागेल. समजलं तर कधीच विसरणार नाही. पहिलं लक्ष द्या, सपोज एक व्हेकल आहे, हॉरिझॉन्टल बँक रोड आहे, थिटा अँगल आहे. आपण कुठलं स्पीड बघायला लागलोय, मिनिमम स्पीड. कॉमन सेन्स काय सांगतोय, जर मिनिमम स्पीड बघायला लागलोय, गाडी ऑब्विसली या साईडला टर्न होणार आहे, मिनिमम स्पीड बघायला लागलोय, तर गाडी पडायचा चान्स कुठं आहे, या साईडला का या साईडला, म्हणजे ए का बी. येस, ऑप्शन बी, कारण की मिनिमम स्पीडला गाडी इकडे जाणार आहे ना. तुम्ही गाडीचं स्पीड जेवढं पाहिजे तेवढं नाही दिलं तर गाडीचं मोशन इकडे व्हायला चालू होणार. जर मोशन इकडे व्हायला लागले तर त्याच्या अपोजिट फ्रिक्शन होणार. जे मगाशी होत होतं ते मागच्या केसमध्ये कसं होतं, मोशन वरती जात होतं त्यामुळे त्याच्या अपोजिट फ्रिक्शन काम करत होतं. त्यामुळे हे जे 2 कॉम्पोनंट तुम्हाला असे दिसत होते ते तुम्हाला असे दिसत होते मागच्या केसमध्ये. पण या केसमध्ये मोशन इकडे व्हायला लागले, त्याच्या अपोजिट फ्रिक्शन काम करणार. देअरफॉर fs साइन थिटा fs कॉस थिटा आहे. परत एकदा काय करणार, पॉईंट पासून अप इज इक्वल टू पॉईंट पासून डाऊन. बघूयात, n कॉस थिटा इज इक्वल टू डाऊनवर्ड. अजून हा पण एक ऍड होणार बघा, n कॉस थिटा प्लस fs साइन थिटा, n कॉस थिटा प्लस fs साइन थिटा इज इक्वल टू mg. बघा दिसतोय का, mg इज इक्वल टू n कॉस थिटा प्लस fs साइन थिटा, इक्वेशन नंबर 1. परत लेफ्ट इज इक्वल टू राईट, पॉईंट पासून लेफ्ट इज इक्वल टू पॉईंट पासून राईट, n साइन थिटा इज इक्वल टू fs कॉस थिटा. आणि इथे एक अजून एक ऍड करायला पाहिजे, mv स्क्वेअर बाय आर. म्हणजे कसं होईल, mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू n साइन थिटा मायनस fs कॉस थिटा. परत इक्वेशन 2/1 करायचं आहे, पण ते करत असताना पहिला लक्ष पहिला द्या, की इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 नंतर इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 करायचं. चला बोला काय काय होणार, LHS डिवाइड mv स्क्वेअर बाय आर अपॉन mg इज इक्वल टू राईट साइड अपॉन राईट साइड. सो काय काय होणार आहे जरा चेक करा. इथे m ला m कॅन्सल होईल, हे असं होईल. परत तुम्हाला माहिती आहे इथे जो टर्म येणार आहे त्यानं सगळ्याला डिवाइड करायचं आहे. v मिनिमम स्क्वेअर अपॉन आरजी इज इक्वल टू असं बनेल, n ला n गेलेला आहे, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, fs अपॉन n राहिलेला असणार आहे इथं, म्हणजे म्यू एस आहे, कॉसला कॉस गेलं, हे सगळं असं राहिलेलं आहे. सो आपल्याला v मिनिमम स्क्वेअर नको आहे, आपल्याला v मिनिमम पाहिजे आहे, त्यामुळे ह्याचं स्क्वेअर रूट निघेल. सो हे फायनल इक्वेशन असेल. चेक करा, परत एकदा व्यवस्थित चेक करा. डायग्राम इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ह्याच्यात. तुम्हाला हे समजलं पाहिजे की जर गाडी मॅक्सिमम स्पीडला जाणार असेल तर गाडी वरच्या साईडला स्पीड व्हायला चालू होणार, म्हणजे मोशन वरती असणार आहे, त्याच्या अपोजिट फ्रिक्शन काम करणार, म्हणून मॅक्सिमम स्पीडला fs खालती येते, इतकं लक्षात ठेवा. आणि मिनिमम स्पीडला मोशन खालती होणार आहे, त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे फ्रिक्शन वरती होणार. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक हे पुढचं मॅथ्स आहे सगळं, इथं कळून जाईल. नेक्स्ट, येस, नेक्स्ट आपण बघूयात. जसं की तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की हा जो नंबर आहे तो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. इथं शिकवत असताना किंवा सर
तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार आहात त्यावेळी जर तुम्हाला कुठले डाऊट वाटायला लागले तर तितकाच स्क्रीनशॉट करा, तो मला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा, नक्कीच मी त्याच्यामध्ये मदत करेन. नेक्स्ट आहे कोनिकल पेंडुलम. तुम्हाला कोनिकल पेंडुलमचं एक्झाम्पल दाखवण्यासाठी परफेक्टली जरा लक्ष द्यायचं. सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, ह्याला मी बांधून ठेवलेला आहे. तुम्ही एक हेडफोनवरती पण ट्राय करू शकताय, तुमच्या इयरबड्सवरती नाही, हेडफोनवरती ट्राय करू शकताय. सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे आणि एक स्ट्रिंगनं बांधलेला आहे आणि तो असा फिरायला लागलाय, कळायला लागलाय का बघा, एका हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरायला लागलाय, तेव्हा तो कोनिकल पेंडुलम होईल. म्हणजे हा का कोनिकल पेंडुलम व्हायला लागलाय चेक करा. कारण की इथं जर तुम्ही चेक केलं तर इट इज म्हणजे आईस्क्रीमचा उलटा कॉर्नेटो टाईप होईल. चेक करा व्यवस्थित. सपोज म्हणजे असं असेल, कळायला लागलंय का बघा. सो हे असणार आहे कोनिकल पेंडुलम. आणि अजून एक फोर्थ टॉपिक मध्ये पण सेम असंच करायचं आहे, फक्त असं होईल त्यावेळी. कळायला लागलंय का बघा, हे असं होईल. म्हणजे तिथं व्हर्टिकल सर्कल तयार होतात हे जर कंप्लीट केलं. आणि आत्ता जे व्हायला लागले ते हॉरिझॉन्टल सर्कल व्हायला लागले. जर ते हॉरिझॉन्टल सर्कल असेल तर त्याला कोनिकल पेंडुलम म्हणणार. जर ते व्हर्टिकल सर्कल असेल तर त्याला सिंपल पेंडुलम म्हणायचं आहे. आपण आता तुम्हाला काढायचं आहे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. म्हणजे पिरियड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की टाइम टेकन बाय पार्टिकल और बॉब टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन मारायला त्याला किती टाइम लागतो ते काढायचं आहे. सो चेक करूयात आपण. इथं टी म्हणजे त्याचं जे ओन वेट आहे ते mg खालती आहे. बाहेरच्या साईडला जो जाणारा फोर्स आहे तो mv²/r आहे. अपवर्ड जो फोर्स आहे, आता बघा इथं थिटा असल्यामुळे हा थिटा होतोय, इथं थिटा असल्यामुळे हा थिटा होतोय, त्यामुळे हा होईल टी नॉट कॉस थिटा. हे जे टी नॉट आहे हे टेन्शन आहे, हे पिरियड नाही आहे. सो टी नॉट कॉस थिटा होईल, टी नॉट साइन थिटा होईल. परत आपण तोच रूल वापरणार. पॉईंट पासून डाऊनवर्ड इज इक्वल टू पॉईंट पासून अपवर्ड. टी नॉट चेक करा, पॉईंट पासून डाऊनवर्ड इज इक्वल टू पॉईंट पासून अपवर्ड. सॉरी इथं आहे ते टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू mg. परत पॉईंट पासून लेफ्ट इज इक्वल टू पॉईंट पासून राईट. टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू mv²/r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. सो इथं चेक करा तुम्ही, इथं काय केलेलं की इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 करायचं आहे. LHS अपॉन LHS केलं 2 अपॉन 1चं तर असं दिसेल टॅन थिटा. साइन गेलेलं, साइन कॉस गेलेलं, टॅन टी गेलेलं आहे. mr ओमेगा स्क्वेअर आपण म्हणजे इथं ओमेगाचा बेसिकली फॉर्म्युला निघेल. बट r इज इक्वल टू एल साइन थिटा या हिशोबाने जर करत गेला, ओमेगा इज इक्वल टू 2π/t असतंय. त्यानंतर हे फायनल करत गेला तर t इज इक्वल टू किती निघेल, एल कॉस थिटा अपॉन g. सो हा पण एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात घेतलं पाहिजे. मी म्हणेन की सर्क्युलर मोशन मध्ये मॅक्सिमम स्पीड, मिनिमम स्पीड, सेफ स्पीड, UCM, सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि कोनिकल पेंडुलम 6 क्वेश्चन्स आणि हा वाला टेन्शनचा म्हणजे 7 ते 8 क्वेश्चन्स व्यवस्थित केला की पूर्ण सर्क्युलर मोशन टॉपिक आपल्या हातात येईल. सर्क्युलर मोशन म्हणजे रोटेशनल डायनामिक्स जो तुमचा फर्स्ट टॉपिक आहे त्यातला हाफ पार्ट तुमच्या खिशात येईल. पण ते करण्यासाठी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजेत. नेक्स्ट आपण इथं बघूया टेन्शन इन द स्ट्रिंग. सो टेन्शन इन द स्ट्रिंग बघायचं असेल तर हा पहिला इथं पॉईंट कुठला चालू होतोय बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन चालू होते. VCM कुठला चालू होतोय पॉईंट, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन समजून घ्या. 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित समजून घ्या. पहिला काढायचा आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे हे असं असेल तर इथं असल्यावरती ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती असणार, इथं असल्यावरती किती असणार आणि इथं म्हणजे टॉप पोझिशनला वेलॉसिटी किती, मिडवेला किती आणि बॉटमला किती, अशा 3 वेलॉसिटी काढायच्या आहेत. नंबर 1. नंबर 2 टेन्शनचा डिफरन्स, इथं टेन्शन किती आहे, इथं टेन्शन किती आहे, यातला डिफरन्स काढायचा आहे. सो ते बघण्यासाठी पहिला व्यवस्थित चेक करा की इथे एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे जो पॉईंट पी ला आहे आणि हा जो पॉईंट पी ला जो ऑब्जेक्ट आहे, या पॉईंटला पी ला ऑब्जेक्ट जो आहे त्याच्यावरती जे वेट असणार त्याचं ते mg आहे. त्यानंतर इथं तो इन्क्लाइंड होईल म्हणजे विथ रिस्पेक्ट टू दिस इट इज इन्क्लाइंड, त्यामुळे हा mg कॉस थिटा, mg साइन थिटा. थोडं डायग्राम जास्त लक्षात ठेवावी लागेल इथं. सो याचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की टीपी म्हणजे काय असणार आहे, म्हणजे टेन्शन ऍट पॉईंट पी, टीयू दॅट इज टेन्शन ऍट अप्पर मोस्ट पॉईंट, टीएल असेल मे बी पुढे, टीएम आहे टेन्शन ऍट मिडवे पॉईंट किंवा एम पॉईंट, टीएल पण असेल. सो टीएल इथं आहे टेन्शन ऍट लोअर मोस्ट पॉईंट. तर चेक करा इथं बेसिकली फॉर्म्युला आहे टी नॉट. आता टी नॉट कुठं आहे, या साईडला असणार टेन्शन. टी नॉट इज इक्वल टू mg कॉस थिटा आणि प्लस mv²/r. आता हा काय प्रकार आहे, बट mg कॉस थिटा तरी बाहेरच्या साईडला आहेच, प्लस सेंट्रीफ्युगल फोर्स पण काम करणार. सपोज एखादा ऑब्जेक्ट बांधला इथं मी फिरवा लागलोय, सो त्याला बाहेरच्या साईडला जो ओढणारा फोर्स असेल तो कुठला असेल, सेंट्रीफ्युगल फोर्स, ज्याची किंमत किती आहे mv²/r. त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. टी नॉट इज इक्वल टू mg कॉस थिटा प्लस mv²/r. आता थोडंसं लक्ष द्या इकडं. इथं टीयू ला लेट्स से टेन्शन ऍट टॉप पण बॉटम पासून चालू झालाय, इथं अँगल असणार आहे 0, 90, 180, 270, परत एकदा किती होणार आहे 360 म्हणजे 0 घ्या. म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला हा कॉसवाला अँगल म्हणजे तिथं पुट करावा लागेल. या हिशोबाने जर करत गेला तर टीयू म्हणजे टेन्शन ऍट टॉप अपर मोस्ट पॉईंट इज 0 येईल,
टेन्शन ऍट लोअर मोस्ट किंवा मिडवे जर चेक केलं तर अँगल 90 येणार. 90 आलं तर म्हणजे ते फक्त 0 होईल, हे राहील म्हणजे हे आता तुम्हाला कळेल की हे 3rg सर कुठनं आले. v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3rg असते, इथं स्क्वेअर आहे त्यामुळे इथं 3rg घेतलेलं आहे डायरेक्ट, त्यामुळे हे 3 mg येतंय आणि परत इथं 6 mg येतंय. सो टेन्शन ऍट अप्पर मोस्ट इज 0, टेन्शन ऍट मिडवे इज 3 mg, टेन्शन ऍट बॉटम लेवल इज 6 mg. क्वेश्चन असा असतोय की शो दॅट द डिफरन्स इन द टेन्शन इज 6 mg, म्हणजे अप्पर आणि लोअरचा जो डिफरन्स आहे टेन्शनचा तो 6 mg आहे. अल्टिमेटली तुम्हाला हे दाखवण्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी परत फाइंड आउट कराव्या लागतातच. म्हणजे हाच क्वेश्चन दोन पद्धतीत विचारला जाऊ शकतो. नंबर 1 टेन्शन काढा आणि नंबर 2 काय काढा की टेन्शनचा डिफरन्स काढा. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पॉईंट बघूयात. येस, आता हा पण एक पॉईंट बरेच स्टुडंट करत नाहीत, पण एकदम सिंपल पॉईंट आहे. कारण की हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे वरचा जो टेन्शन वाला पॉईंट होता आणि हा जो वेलॉसिटी वाला पॉईंट आहे तो टेक्स्टबुक मध्ये मिक्स करून दिलेला आहे. त्यामुळे खूप म्हणजे ते क्रिटिकल आहे तसं सेपरेट त्याचे आन्सर्स फाइंड आउट करणं. पण चेक करा, आपण इथं काय घेतलेलं, एक बॉडी घेतलेला, एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी फिरायला लागलेली आहे. सपोज एक इथं बॉडी असेल की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला लागले. ह्या बॉटम पासून हे किती डिस्टन्स आहे टोटल, हे जर आर असेल तर हे होईल टोटल 2r. काय लागले का बघा, हे जर आर असेल तर हे टोटल किती होईल 2r. सो मला काय करायचं आहे की टोटल एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, जी की येणार आहे 5/2 mrg, जी की येणार आहे 5/2 mrg. पण हे पण एक्सप्रेशन आहे. सो इथं आपण बघूयात यू फॉर अप्पर. सो बघूयात इथं टोटल एनर्जी किती येणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक टोटल एनर्जी इथं किती आहे 5/2 mrg प्लस 1/2 mv स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो किती असतोय mgh. सो हाईट किती आहे इथं 2r आहे. सो किती बनणार आहे mg 2r बनेल. परत 2 ला 2 कॅन्सल वगैरे होईल. फायनल काय होईल इथं 1/2 v स्क्वेअर इज इक्वल टू 5/2 rg मायनस 2rg. कळा लागलंय का बघा. सो आपल्याला v काढायचं आहे, इकडे 2 न मल्टिप्लाय वगैरे केल्यानंतर हे सगळीकडचं कॅन्सल वगैरे होईल. राहील काय इथं स्क्वेअर रूट ऑफ rg. मिडवे साठी टोटल एनर्जीचं सेम येणार एक्सप्रेशन आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 3rg येईल. आणि परत लोअर मोस्ट साठी स्क्वेअर रूट ऑफ 5rg येईल. हे जरा चेक करून घ्या. एक एक्सप्लेन व्यवस्थित करून सांगितले, सिमिलरली हे काम करत जाईल. नेक्स्ट आपण पॉईंट बघूया इथे. तर नेक्स्ट बघत असताना आपला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रोटेशनल मोशन चालू होईल. म्हणजे इथं तुम्ही जर चेक केला की इथंपर्यंत तुमचं सर्क्युलर मोशन आहे. रोटेशनल डायनामिक्स मध्ये 2 पार्ट आहेत, त्यातला सर्क्युलर मोशन बऱ्यापैकी इथं कव्हर होतोय. बऱ्यापैकी जे थेरीचे मेन क्वेश्चन्स आहेत आणि मेन जे बाबा आता येणाऱ्या एक्झामला विचारले जाऊ शकतात ते सगळे पार्ट इथे कव्हर होतात. रोटेशनल मोशन कव्हर करायचे आपल्याला. नेक्स्ट पार्ट आहे रोटेशनल मोशन मध्ये. सगळ्यात आपण म्हणूयात की सगळ्यात पहिला हा पॉईंट समजला पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया नाही समजलं तर रोटेशनल मोशन काहीच कळणार नाहीये, म्हणजे खूप अवघड आहे कळण्यासाठी. सो रोटेशनल मोशन मध्ये इट इज द, आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा फॉर्म्युला जरा लक्षात द्या इकडे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ mr स्क्वेअर. समेशन ऑफ mr स्क्वेअर दॅट इज समेशन ऑफ mr स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यातनंच आपण डेफिनेशन तयार करायची आहे. कशी असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द समेशन ऑफ, आता इथं मध्ये यायचं डायरेक्ट, इथं मध्ये म्हणजे प्रॉडक्ट आहे. जरा चेक करा, इथं कॉन्सन्ट्रेट करा. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द समेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दीज मासेस अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन. कळा लागले का बघा. कसं वाचायचं हे वरती बघू नका, इथं डायरेक्ट बघून घ्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज समेशन किंवा इज गिवन बाय समेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दीज मासेस अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन. सपोज एक एक्झाम्पल म्हणून सपोज मी इथं ड्रॉ करायला लागलो, लक्ष द्या. सपोज एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. हे 2 मासेस आहेत इथं m1 आणि m2, हे 2 मासेस आहेत. तर ह्यांचे हे डिस्टन्स होईल r1 आणि डिस्टन्स होईल r2. सो हे फिरत असताना म्हणजे हे असं रोटेट होत असताना आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर असं होईल, पहिल्याचं मास इंटू त्याचं डिस्टन्सचा स्क्वेअर m1 r1 स्क्वेअर प्लस दुसऱ्याचं मास आणि त्याचं डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे काय होईल m2 r2 स्क्वेअर. या हिशोबाने इथं काय होईल mi ri स्क्वेअर. चेक करा इथं काय होईल mi ri स्क्वेअर या पद्धतीमध्ये होईल. त्यानंतर आहे आपल्याला कायनेटिक एनर्जी बघायचं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीसाठी डायग्राम खूप लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. सो डायग्राम मध्ये चेक करत असताना m1, आता इथं थोडंसं लक्ष द्या. 3 क्वेश्चन सांगतो. कायनेटिक एनर्जी आहे, टॉर्क आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. कायनेटिक एनर्जी, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम हे 3 परपेंडिक्युलर ऍक्सिस, पॅरलल ऍक्सिस या 5 पैकी एक शुअर शॉट येणार आहे.
त्यामुळं बरेचसे तुम्ही प्रिलियम दिलेला आहात आतापर्यंत, भरपूर सारे प्रॅक्टिस पेपर दिलेला असेल तर त्याच्यामध्ये हे 5 पैकी एक तरी क्वेश्चन फिक्स आहे. त्यामुळे असं म्हणा की मी 3 मार्कचा पेपर आताच तुम्हाला सांगायला लावलोय. सो कायनेटिक एनर्जीमध्ये इथं बघू शकता आपण एक बॉडी घेतलेली आहे, एनी शेपची बॉडी घ्यायची आहे. M1, M2, M3 हे 3 मासेस, म्हणजे 3 नाही आहेत ऍक्च्युली, अप टू N मासेस आहेत. R1, R2, R3 हे डिस्टन्सेस आहेत. ओमेगा त्याचं कॉन्स्टंट आहे, म्हणजे तिथला जो ओमेगा आहे, ह्याचा सगळ्यांचा जो ओमेगा आहे दॅट इज अँग्युलर वेलॉसिटी, हा कॉन्स्टंट आहे. इथं जर चेक केलं तर M1, M2, M3 अप टू कितीपर्यंत, Mn पर्यंत हे मासेस दिलेले आहेत. तसंच R1, आता इथं थोडंसं लांबड कशी लावायचं बघा आन्सर मध्ये. M1, M2, M3 बी द मासेस ऑफ दिस पार्टिकल्स. कोण चुकीचं म्हणणार नाहीये. लेट R1, R2, R3 अप टू Rn बी द डिस्टन्सेस ऑफ दीज मासेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर येणार आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला 1/2 mv². सो कायनेटिक एनर्जी 1 काय होईल, 1/2 M1 V1² 1/2 M1 V म्हणजे बेसिक काय असते, R ओमेगा. त्यामुळे इतकंच मी जर असेल तर एवढंच लक्षात ठेवणार. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² V इज इक्वल टू R ओमेगा. ह्याच्यात पूर्ण इक्वेशन डिझाईन होते, ते काही अभ्यास करायला लागत नाही. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. कायनेटिक एनर्जी फॉर द फर्स्ट पार्टिकल म्हणून K1 होईल 1/2 M1 V1² 1/2 M1 R1 ओमेगा². तसंच K2, तसंच Kn पर्यंत जाईल. आणि शेवटी आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचं. ऍडिशन करत असताना K इज इक्वल टू K1 प्लस K2 अप टू Kn. इथं काय काय कॉमन निघणार आहे चेक करा जरा. कॉमन निघत असताना, येस, इथं कॉमन निघत असताना 1/2 M1 R1² ओमेगा² प्लस प्लस असं होत राहील. कॉमन निघेल 1/2 ओमेगा² कॉमन, आणि ह्याचं होईल समेशन. या समेशनचा अर्थ काय, आय. सो बेसिकली कायनेटिक एनर्जीचा फायनल फॉर्म्युला काय, 1/2 I ओमेगा². आय म्हणजे इथं दिलेला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, ओमेगा म्हणजे असणार आहे अँग्युलर वेलॉसिटी. खूप सिंपल इक्वेशन होतं हे, आणि जे की 2 मार्कासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण बघूयात आपण. येस, नेक्स्ट बघत असताना आपल्याला कळेल की नेक्स्ट इक्वेशन जे आहे ते आहे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा एक मेन पॉईंट आहे. हा पहिला कव्हर करूयात आणि आपण मग पुढे जाऊयात. येस, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे तुम्हाला लेट से, येस, असं आपण सांगता येईल की सपोज एखादी एक बॉडी आहे, कसा पण त्याचा शेप, आणि असा ऍज्युम करा की या बॉडीचं जे मास कॉन्सन्ट्रेटेड आहे ते सपोज या पॉइंटला आहे. सो त्या पॉइंट पासून समजा लागले का बघ, सपोज या पॉइंटला त्याचं मास कॉन्सन्ट्रेट असेल तर त्या पॉइंट पासून हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे हा किती डिस्टन्सवर आहे, कळायला लागलंय का बघ. सपोज या पॉइंटला जर त्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेटेड असेल तर, आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर या पॉइंट मधलं आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मधलं डिस्टन्स, त्याला आपण म्हणणार आहे रेडियस ऑफ गायरेशन. कळायला लागलंय का बघा. सपोज कुठलीही बॉडी असेल, त्या बॉडीचं जे मास असेल कॉन्सन्ट्रेट, आता इथं जर चेक केलं, सपोज असं अज्युम करा की इथं त्याचा मास कॉन्सन्ट्रेटेड आहे. सपोज या पॉइंटला त्याचा मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर या पॉइंट मध्ये आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे रेडियस ऑफ गायरेशन. सपोज ह्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं. सो रेडियस ऑफ गायरेशन इथं के न डिनोट करतात. इथं वाचू शकता, डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट which entire mass of the body is supposed to be concentrated, it is denoted by K. डिस्टन्स असल्यामुळे त्याचं जे युनिट येणार ते मीटर येणार, डायमेन्शन M0 L1 T0. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे टॉर्क. टॉर्कसाठी एक इक्वेशन व्यवस्थित चेक करा. इथं थोडंसं आपण खालती घेतल्यानंतर कळेल. इथं अल्फा कॉन्स्टंट आहे. अल्फा कॉन्स्टंट म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. कोण कॉन्स्टंट आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन. सेम मगाच सारखीच फिगर आहे, फक्त एक चेंज केलाय, इथे F ऍड केलाय. F का ऍड केलंय, कारण की टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्टन्स. सो टाउ इज इक्वल टू F इंटू आर. फर्स्ट ऑब्जेक्ट साठी काय होणार आहे, फर्स्ट ऑब्जेक्ट साठी F1 R1, कळा लागलंय का बघा. सेकंड ऑब्जेक्ट साठी F2 R2, असं करत जाणार आहे Fn Rn पर्यंत. सो टाउ इज इक्वल टू, आता परत हे सगळ्यांचे ऍडिशन केल्यावरती आता बघा इथं चेक करत असताना काय इक्वेशन लक्षात ठेवायचं, बेसिकली 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1, टाउ इज इक्वल टू F इंटू आर असणार आहे. त्यानंतर F इज इक्वल टू M इंटू ए असणार, आणि A इज इक्वल टू आर इंटू अल्फा असणार आहे. चेक करा. नंबर 1, टाउ इज इक्वल टू F इंटू आर, F इज इक्वल टू M इंटू ए इज इक्वल टू काय असणार आहे, आर इंटू अल्फा असणार आहे. हे ए इथं पुट करणार आहे मी, कसं बनणार आहे, एम आर अल्फा होणार. काय होणार आहे, एम आर अल्फा. आणि परत हे इथं पुट केल्यानंतर टॉर्कचं इक्वेशन काय बनणार आहे चेक करूयात आपण, जरा लक्ष द्या इकडे. ए जर इथं पुट केलं तर हे होणार आहे एम आर अल्फा, आणि परत एफ जर इथं मी पुट केलं, तर कसं होणार आहे बघा जरा. एफ इथं जर पुट केलं तर एम आर अल्फा एफ आय इंटू आर म्हणजे एम आर स्क्वेअर अल्फा. चेक करा टॉर्कचं इक्वेशन कसं बनणार आहे, एम आर स्क्वेअर अल्फा. सो त्याच पद्धतीमध्ये बाकीचं सगळं चेंज होत जाईल, व्यवस्थित लक्ष द्या इकडं, त्याच पद्धतीमध्ये चेंज होत जाईल. सो टाउ इज इक्वल टू, आता इथं बघा F1 R1
एफ म्हणजे असणार आहे आता इथं M1 A1 आणि इथं R1 पाहिजे, म्हणजे बेसिकली कसं होणार आहे M1 R1 स्क्वेअर अल्फा, तसंच M2 R2 स्क्वेअर अल्फा, आणि हे n पर्यंत जाणार. n पर्यंत गेल्यानंतर इथं काय कॉमन निघणार अल्फा, बाकीचं सगळं असं होईल आणि ह्यालाच आपण म्हणतोय आय. सो टाउ इज इक्वल टू आय अल्फा, फायनल इक्वेशन येईल. नेक्स्ट आपण पॉईंट बघूयात, अँग्युलर मोमेंटम आहे. येस, अँग्युलर मोमेंटम बघत असताना परत एकदा डायग्राम व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. आय गेस ह्याची डायग्राम खालच्या पेजवरती असेल, पण त्याच्या आधी सेम पहिला काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या व्यवस्थित सांगतो. ही पण डायग्राम आपण रेफर करू शकतोय. येस, ही पण डायग्राम रेफर करू शकतोय. सो अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू MVR आहे. MVR इज इक्वल टू सेम, इथं तुम्हाला माहित आहे L इज इक्वल टू, ऍक्च्युअली L चा जो फॉर्म्युला असतो तो असा असतो, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू लिनियर मोमेंटम इंटू डिस्टन्स. बोला, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय असते, लिनियर मोमेंटम इंटू डिस्टन्स. लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी असते. सो इथं जर चेक केलं तर L इज इक्वल टू MVR येणार. चेक करा MVR, पण V म्हणजे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे R ओमेगा असते. सो L इज इक्वल टू MR ओमेगा. R म्हणजे काय होईल MR स्क्वेअर ओमेगा होईल. हे होतं जनरल फॉर्म्युला. तुम्हाला फर्स्ट बॉडीसाठी टाकायचं असेल तर असं होईल L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट आहे. तसंच L2, तसंच L3 आणि अप टू Ln करत जाणार, हे Ln चं होणार. त्यानंतर कॉन्स्टंट असताना इथं चेक करा काय होणार, ओमेगा कॉन्स्टंट निघणार, बाकीचं ह्याच्याऐवजी आय वापरणार. सो L इज इक्वल टू काय येणार आहे नेक्स्ट आय ओमेगा. म्हणजे हे पण एक इक्वेशन आहे जे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण बघूयात आय गेस परपॅन्डिक्युलर ऍक्सिस पॅरलल ऍक्सिस प्रिन्सिपल्स आहेत. तर येस, सो परत एकदा आपण पॅरलल ऍक्सिस थेरम बघायचा आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये तुम्हाला ह्या डायग्राम इम्पॉर्टंट आहेत. तर इथं डायग्राम मध्ये आय नॉट आहे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉईंट ओ. आयसी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी पॉईंट आहे. जरा चेक करा पॅरलल ऍक्सिस थेरम डेली लाईफ मध्ये कसं अप्लाय करायचं, किंवा एखादं न्यूमरिकल आलं किंवा एखादं रिंग, तुम्हाला माहिती आहे जे ऍप्लिकेशन्स आहेत 5, तर त्यापैकी कुठलं ऍप्लिकेशन जरी आलं तरी ते अप्लाय करायला आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी हे बेसिक लक्षात ठेवा. सपोज आता मी ह्याच्यावरती पॅरलल ऍक्सिस थेरम कसा अप्लाय करतोय बघा. सपोज या बॉडीचं जे मास एक कॉन्सन्ट्रेटेड असेल ते या पॉइंटला असेल. जर बॉडी ही अशी फिरायला लागली आहे, या ऍक्सिस वरती फिरायला लागली आहे, तर असं म्हणणार आहे मी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी कळायला लागलंय का बघा, दॅट इज आयसी असेल हे, म्हणजे हे वाला असणार आहे. पण मला इथं नाही फिरवायचं, या ऍक्सिस वरती नाही फिरवायचं, मला या ऍक्सिसला एक पॅरलल ऍक्सिस आहे हा, इथं मला तो बॉडी फिरवायचा किंवा इथं मला ती बॉडी फिरवायची, त्यावर ती बॉडी फिरताना अशी फिरेल. चेक करा व्यवस्थित कळायला लागलंय का बघा, ही बॉडी अशी फिरेल. ओके, सो इथं महत्वाचं हे आहे की दोन ऍक्सिस पॅरलल आहेत, त्या दोघांमध्ये डिस्टन्स h आहे, त्या दोघांमध्ये डिस्टन्स h आहे, आणि या बॉडीचं जे मास आहे, टोटल मास आहे ते कॅपिटल M आहे. पण मी इथं कन्सिडर करायला लागलोय, खूप महत्वाचं लक्ष द्या इकडे, बऱ्याचदा इथं भरपूर चुका होतात. या बॉडीमध्ये एक स्मॉल मास मी कन्सिडर करायला लागलो, या बॉडीतलं एक छोटंसं मास आहे DM. ओके, आणि OCCN वगैरे हे सगळे तुम्हाला पॉईंट दिसेल. सो स्टेटमेंट बघायच्या आधी डायरेक्ट इक्वेशन वर या, दॅट इज I नॉट इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. काय इक्वेशन आहे, I नॉट इज इक्वल टू काय आहे, IC प्लस MH स्क्वेअर. I नॉट म्हणजे आपल्याला क्लिअर कट माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉइंट. ओ म्हणजे कुठला पॉइंट आहे, एनी पॉइंट. सो इथं 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 तुम्ही वाचल्यावर पण कळेल, चेक करा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉइंट इज इक्वल टू किंवा इज गिवन बाय, प्लस वर यायचं डायरेक्ट. रोड समजून घ्या कसं जायचंय. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी पॉइंट इज गिवन ॲज द समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी. सी म्हणजे सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ, आता इथं प्रॉडक्ट आहे बघा, इथं आपण मध्ये यायचं, चेक करा इथे यायचं पहिला, प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. एच म्हणजे एच चा स्क्वेअर आहे, एच म्हणजे इथं काय, दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये डिस्टन्स आहे. परत एकदा बघा इथं, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is given by summation of moment of inertia about center of mass and product of mass of the body and square of distance between two parallel axes. हेच त्याचं स्टेटमेंट आहे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस थ्रू इट्स सेंटर ऑफ मास passes and the product of mass and square of perpendicular distance between the two parallel axes. सो इथे जर चेक केलं तर बेसिकली जरा लक्ष द्या इकडे. आता याच्यासाठी बेसिक आयचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, आय इज इक्वल टू MR स्क्वेअर. आयचा जो फॉर्म्युला आहे तो कुठला आहे, MR स्क्वेअर. पण मास जर तुमचं DM असेल हे लक्षात घ्यावं लागेल, त्यामुळे मी ते लिहून दाखवतोय, लक्ष द्या. मास जर तुमचं स्मॉलर असेल तर इथं आपल्याला इथं समेशन असते फॉर्म्युल्यामध्ये, त्या समेशनच्या ऐवजी ते इंटिग्रेशन वापरावं लागेल आणि जे काही डिस्टन्स असणार आहे त्याचा स्क्वेअर होईल, दॅट इज R स्क्वेअर DM. या हिशोबाने जर तुम्ही चेक केलं, I नॉट काढायला गेला, I नॉट हा ऍक्सिस आहे आणि हा पॉइंट आहे.
सो आय नॉट होणार आहे आर स्क्वेअर, डिस्टन्स किती आहे बघा ह्याच्यामध्ये आर आहे, आर स्क्वेअर डीएम, चेक करा बरोबर आहे का. आय नॉट इज इक्वल टू डीओ स्क्वेअर, डीओ म्हणजे डी आणि ओ मध्ये जे डिस्टन्स असेल ते, जे की परत आरच आहे, पुढे जाऊन आपल्याला कळेल की ते आय नॉट डीओ म्हणजे आर स्क्वेअर आहे. तसंच आयसी, आयसी म्हणजे किती येणार आहे चेक करा, आयसी म्हणजे ऍक्सिस आणि त्याच्यामध्ये जे डिस्टन्स असणार आहे त्याचा स्क्वेअर, डिस्टन्स किती आहे बघा जरा, सीडी आहे किंवा डीसी आहे त्याचा स्क्वेअर. सो आय नॉट इज इक्वल टू किती बनणार आहे, इंटिग्रेशन ऑफ डीओ स्क्वेअर डीएम, आयसी म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम. सो आय नॉट इज इक्वल टू परत डीओ स्क्वेअर डीएम आहे, पण डीओ स्क्वेअर जरा चेक करा, डीओ स्क्वेअर जर चेक केला तर तुम्हाला एक ट्रायंगल दिसेल, ट्रायंगल मध्ये ही एक साइड आहे आणि ही एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सो तुम्ही करू शकता डीओ स्क्वेअर इज इक्वल टू ओएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर, चेक करा डीओ स्क्वेअर इज इक्वल टू कसं बनणार आहे, ओएन स्क्वेअर प्लस डीएन स्क्वेअर. इथे चेक करा डीओ स्क्वेअर इज इक्वल टू, इंटिग्रेशन बाहेर ठेवले, या डीओ स्क्वेअरच्या ऐवजी हे लिहिलंय डीएन स्क्वेअर प्लस एनओ स्क्वेअर इज इक्वल टू डीएन स्क्वेअर प्लस ओएन, बघा जरा ओएन काय, ओसी प्लस सीएन, ओएन काय ओसी प्लस सीएन आहे म्हणजे किंवा सीओ प्लस सीएन त्याचा स्क्वेअर इंटू डीएम. आता ए प्लस बी चा स्क्वेअर करायचा, इथं ए प्लस बी चा स्क्वेअर काय काय होईल जरा सांगा, डीएन स्क्वेअर तरी तसंच राहील, प्लस आता इथं बघूयात सीओ स्क्वेअर प्लस 2 टाइम्स सीओ टाइम्स ओसी प्लस एनसी स्क्वेअर, म्हणजे फायनली हे असं दिसेल. तर तुम्ही चेक केलं व्यवस्थित, डीएन स्क्वेअर प्लस एनसी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एनसी इंटू सीओ प्लस सीओ स्क्वेअर. आता जरा चेक करूयात, डीएन स्क्वेअर प्लस सीएन स्क्वेअर, चेक करा डीएन स्क्वेअर प्लस सीएन स्क्वेअर किंवा एनसी स्क्वेअर म्हणजेच कोण आहे, डीसी स्क्वेअर. मग डीसी स्क्वेअर म्हणजेच कोण होतं मग अशी आयसी. सो त्याच्या ऐवजी या दोघांच्या ऐवजी काय येणार आहे, डीसी स्क्वेअर, बाकीचं सेम आहे असंच पुढचं होणार आहे. सो डीसी स्क्वेअर म्हणजे इथे येणार आहे आयसी, तिथे मी पुट करणार आयसी. आता इथं 2 टाइम्स 2 बाहेर आले, एनसी, एनसी बघा जरा, एनसी हे आहे, पण ओसी जे डिस्टन्स आहे ते एच आहे. सो ओसी किंवा सीओचं डिस्टन्स एच ठेवल्यानंतर 2h बाहेर निघेल, एनसीडीएम 0 होईल, सो एच स्क्वेअर होईल. आणि इथे इंटिग्रेशन ऑफ डीएम, इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजेच काय होईल, कॅपिटल एम, म्हणजे फायनली कसं बनेल, आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर, फायनल इक्वेशन बनेल. जरा चेक करा, पण त्याच्या आधी हे पण इक्वेशन महत्वाचं होतं, दॅट इज आय इज इक्वल टू समेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ एम आर स्क्वेअर. जरा लक्ष द्या इकडे परत एकदा. सो स्टेटमेंट अशी सांगते तुम्हाला, स्टेटमेंट की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is given as the summation of moment of inertia about center of mass and product of mass of the object and square of distance between the two parallel axes असं बनेल. त्यानंतर आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघत असताना चेक करा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघत असताना पुन्हा एकदा आपल्याला डायग्राम व्यवस्थित बघावे लागेल. डायग्राम बघत असताना लेट्स से हे 3 ऍक्सिस आहेत, लेट्स से हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. सो कुठल्याही तिन्हीपैकी एका ऍक्सिस वरती जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर उरलेल्या 2 मोमेंट ऑफ इनर्शिया ची बेरीज असणार आहे. म्हणजे लेट्स से मला झेड वर करायचं आहे, सो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता हे थोडंसं डिझाईन कसं करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. कसं असं बनेल स्टेटमेंट, हे कळा लागलंय का बघा. So moment of inertia about any plane of laminar object about any axis perpendicular to its plane is equal to moment of inertia about 2 mutually perpendicular to axis, म्हणजे असं बनेल. सो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता सिमिलरली आपण काय करायचं चेक करा, या डायग्राम मध्ये व्यवस्थित समजावून सांगतो, लक्ष द्या इकडं. सो हा एक प्लेन आहे, हा वाला एक प्लेन आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर हा ऍक्सिस आहे, म्हणजे हा जो ऍक्सिस आहे तो असा परपेंडिक्युलर आहे या प्लेनला. सो इथं झेड असेल, हा आय झेड. तर इथं तो पॉईंट घेतलेला आहे, तुम्हाला माहिती आहे आता मगाशी बघितलेलं आहे की एखादं कसं काढायचं असतं, सपोज आयझेड काढायचं आहे तुम्हाला, आयझेड वरती कसं बनेल, हा पॉईंट डीएम आणि त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इथं आर आहे, हे डिस्टन्स इथं आर आहे. सो आर स्क्वेअर डीएम होईल, ओके, किंवा ओपी स्क्वेअर डीएम होईल. हे आयझेड बनेल. आपल्याला नेक्स्ट आहे आयझेड इथं आहे, आर स्क्वेअर डीएम वगैरे आलेलं चेक करा. सपोज हे जर तुम्ही इथं बघितलं, येस इथं जर बघितलं तुम्ही, सपोज हा ऍक्सिस आहे, सपोज हा ऍक्सिस आहे हा वाला आणि पॉइंट हा आहे. सो इथं बघत असताना मास तरी डीएम राहणार, पण जे डिस्टन्स होणार ते एच होणार आहे. परत इथं जे डिस्टन्स होणार आहे ते इथं एक्स होणार आहे. इथं जर चेक केलं ते ऍक्च्युली वाय, इथे हे डिस्टन्स जे आहे ते वाय आहे, एच नाही आहे, हे वाय आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. सो इथं वाय डिस्टन्स आहे. सो आय एक्स किती होते, आय एक्स डीएम इंटू जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे वाय. सो इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम होईल. परत आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम होईल. म्हणजे सपोज हा जर ऍक्सिस घेतला तुम्ही तर मास डीएम होईल आणि डिस्टन्स इथे एक्स होईल.
डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा इंटू डीएम टाकायचा आहे. सो आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम, आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम, आय झेड करायचं इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम होईल, कारण की हे मगाशी आर होतं. चेक करा, हे काय होतं मगाशी आर होतं. सो इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. तर तुम्ही इथं चेक केलं तर हा एक परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे, हा वाला सॉरी राईट अँगल ट्रायंगल आहे. सो त्याच्यापैकी एक आर आहे, एक एक्स आहे. हे जर एक्स असेल तर हे पण एक्स होईल, हे पण एक्स होईल आणि हे वाय होईल. सो इथं काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअरच्या जागी काय लिहू शकतो आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इकडनं इंटिग्रेशन आत जाणार, इकडनं डीएम आत येणार. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम. पण इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम म्हणजेच कोण आहे, आय वाय प्लस आय एक्स. म्हणजे फायनली स्टेटमेंट कसं बनते, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. फायनली स्टेटमेंट कशी बनणार आहे, ते आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय असं बनणार आहे. सो हे बहुतेक तुम्हाला परफेक्ट कळालं असेल. व्यवस्थित पुन्हा एकदा लक्ष द्या इकडे, की फायनल स्टेटमेंट असं आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे कुठल्याही तीन ऍक्सिस असतील म्युच्युअली परपेंडिक्युलर, त्यापैकी एकावरती तुम्हाला काढायचं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, तर उरलेल्या दोघांची समेशन असणार आहे, ऍडिशन असणार आहे. सो नेक्स्ट आपण बघूया तिथं. नेक्स्ट बघत असताना आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सिस झालेला आहे, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस झालेला आहे. तर रोलिंग मोशन एक महत्वाचा पॉईंट आहे, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. तर रोलिंग मोशन बघत असताना तुम्ही एक बेस्ट एक्झाम्पल आहे, तुमचे जे बेंचेस आहेत, तर त्या बेंचवरती पेनाचं कॅप काढून तुम्ही जस्ट त्याच्या अप्पर पोर्शन वरती ठेवला तर ते रोल होत खालती येईल. तर रोल होत जेव्हा खालती येणार ते रोलिंग मोशन मध्ये दोन टाईपचे मोशन आहेत. एक म्हणजे आहे रोटेशनल मोशन, दुसरा आहे लिनियर मोशन. एक म्हणजे आहे रोटेशनल मोशन, दुसरा आहे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे पॉइंट असं होईल, कळायला लागले का, स्ट्रेट. आणि रोटेशनल म्हणजे ते बॉडी फिरत 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 खालती, म्हणजे दोन्ही मोशन ऍट अ टाइम कव्हर व्हायला लागले, तर त्याला आपण रोलिंग मोशन म्हणणार आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे लिनियर अँड रोटेशनल मोशन अबाउट द ऍक्सिस. हे महत्वाचं आहे. सो रोलिंग मोशनची जर तुम्हाला कायनेटिक एनर्जी काढायची असेल, बेसिकली रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी काढायची तर त्याच्यामध्ये दोन टाईपच्या मोशनची कायनेटिक एनर्जी काढावी लागेल, जी की असेल ट्रान्सलेशनलची प्लस रोटेशनलची. ट्रान्सलेशनलची किती असणार आहे, 1/2 mv स्क्वेअर, आणि इकडची किती असणार आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. सो 1/2 mv स्क्वेअर, तसंच 1/2 I म्हणजे मगाशी रेडियस ऑफ गायरेशन मध्ये ऑलरेडी म्हटलं होतं की mk स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो इथं पुट केलेलं आहे. सो इथं ओमेगा म्हणजेच काय असते, व्ही बाय आर. ऍक्च्युअली व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असते. व्ही चेक करायचं, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सो ओमेगा पाहिजे आहे, आर इथं डिवाइड होणार व्ही बाय आर, पण इथं ओमेगाचा स्क्वेअर आहे, तर इथे काय होणार, व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर होणार. व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. इथं जर चेक केलं सो टोटल काय असं म्हणणार आहे, ह्याच्यातनं काय काय कॉमन निघेल बघा, 1/2 कॉमन निघेल, दोन्हीकडनं 1/2, एम कॉमन, व्ही कॉमन, आतमध्ये राहणार आहे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. काय राहणार, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता इथं जर चेक केलं की थोडंसं लिंकिंग आहे, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मधले जे लिंकिंग आहे, म्हणजे लिनियर आणि रोटेशनल म्हणजे जे लिंकिंग आहे ते असं आहे, 1/2 mv स्क्वेअर असते ट्रान्सलेशनलला, पण व्ही म्हणजे असते आर ओमेगा, त्याचा स्क्वेअर केल्यावरती फायनली हे बनेल. रोटेशनलला 1/2 I ओमेगा स्क्वेअर असते, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर असते, परत हे चेक केल्यावरती म्हणजे फायनली कसं बनेल, 1/2 रोटेशनलला किंवा रोलिंगला म्हणू शकतो 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो तुम्हाला जर रेशो विचारला, हा बऱ्याचदा सीईटीला क्वेश्चन आलेला आहे की ट्रान्सलेशनल टू द रोटेशनल टू द टोटल चा रेशो असा येईल, दॅट इज 1:1, दॅट इज के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ॲज टू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. त्यानंतर आहे आपल्याला लिनियर स्पीड आणि ऍक्सेलरेशन बद्दल बोलायचं, जे की रोलिंग मोशनचं असणार आहे. रोलिंग मोशनच्या लिनियर स्पीड आणि ऍक्सेलरेशन मध्ये बोलायचं. त्याच्यासाठी ही डायग्राम तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. सो याच्यामध्ये बॉडी ही रोल होत खालती यायला लागली. जर रोल होत खालती येत असेल तर ही किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, एस. ह्याच्यातला जो अँगल आहे तो किती आहे, थीटा. सो जर हा थीटा असेल, हा जर हायपोटेनियस असेल, तर ही साइड काय होणार आहे, साइन थीटाच्या अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो सपोज ही जर एच असेल तर एच कसं निघणार आहे, अपोजिट साइड एस इंटू साइन थीटा. जरा लक्ष द्या इकडे परत. सो व्ही इथं म्हणजे हे खालती येत असताना किती लिनियर स्पीडने येणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. सो व्ही इज इक्वल टू स्पीड व्हाईल रोलिंग डाऊन, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी विल बी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. तुम्हाला क्लिअर कट विषय माहिती आहे की इथं जसे जसे तुम्ही हाईट वाढवणार तसं तसं तिथं पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल, आणि त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन होणार आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे कसं होईल, mgh इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, मगाशी ऑलरेडी बघितलेलं होतं आपण, इंटू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता हा काय प्रकार आहे, हा आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे का, किती होती mgh. आणि हा जो आहे 1 प्लस दॅट इज 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर, हे कायनेटिक एनर्जी होती रोलिंग वाली, मगाशी आपण चेक केली. सो ह्याच्यातनं मला mm कॅन्सल झालंय, हे जे 2 होतं ते इकडे मल्टिप्लाय झाले, 2gh हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय तो तिकडे गेल्यावर डिवाइड होईल 1 प्लस के स्क्वेअर बाय स्क्वेअर, पण व्ही स्क्वेअर आहे, मला व्ही स्क्वेअर नको आहे, मला व्ही पाहिजे. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असेल.
हे एक झालं, व्हेलॉसिटी फाइंड आउट केला, हे एक इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर आहे डिस्टन्स एस. सो डिस्टन्स एस साठी कसं होईल, एस इज इक्वल टू एच अपॉन साइन थिटा. एस इज इक्वल टू काय होईल, साइन थिटा इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड होईल, एच अपॉन साइन थिटा. सो हे इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2s. सो ए इज इक्वल टू 2s, इथे जे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2s. सो व्ही स्क्वेअर अपॉन 2s इज इक्वल टू यू इज इक्वल टू 0, कारण की इथं इनिशियल व्हेलॉसिटी तर 0 असते, ही 0 पुट केल्यावरती फायनली असं बनेल इक्वेशन. म्हणजे फायनली कसं बनेल, जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. म्हणजे दोन इक्वेशन्स खूप महत्वाचे आहेत, त्यापैकी व्हेलॉसिटी वाला इक्वेशन आहे दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, इथं स्क्वेअर रूट मध्ये, आणि ए चं इक्वेशन आहे. त्यानंतर ए इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की हा नंबर माझा दिलेला आहे, इथपर्यंत जर काय डाऊट असेल तर नक्की या नंबरवरती तुमचे डाऊट्स शेअर करा, नक्कीच त्याची मी आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. नेक्स्ट असेल जो बऱ्यापैकी आपण आता रोटेशनल मोशन पण आपल्याला इथं संपलेला आहे, म्हणजे आता इथं आपल्याला लास्ट पार्ट बघायचा या टॉपिक मधला, जो की आहे ट्रान्सलेशनल आणि रोटेशनलचं थोडंसं अॅनालॉगी बघायचं आहे. तर इथं अॅनालॉगी या शब्दाचा अर्थ समजून घ्या की दोनचा कंपॅरिझन. तर इथं लिनियर डिस्प्लेसमेंट एस असते, ट्रान्सलेशनलला इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा दॅट इज थिटा असते. इथं वेलॉसिटी असते लिनियर डिस्प्लेसमेंटची, ओके, लिनियर वेलॉसिटी म्हणणार आपण त्याला. इथं असणार आहे अँग्युलर वेलॉसिटी, इथं असणार आहे लिनियर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. थोडंसं लक्ष द्या, टेक्निक काय तुम्हाला हे 3 लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन मध्ये जर तुम्हाला वेलॉसिटी पाहिजे असेल तर त्याच्यावरती कोण आहे बघायचं आणि आपण टाइम टाकायचं, हे फिक्स आहे. जे वरती असणार आहे, सपोज डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन पाहिजे आहे, तर वेलॉसिटी बघत असताना त्याच्यावरती जे कोण असेल ते अपॉन टाइम. आता वेलॉसिटी बघत असताना वरती आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, झालं, डेफिनेशन बनेल ds बाय dt. समजा ऍक्सेलरेशन बघायला लागलाय तर ऍक्सेलरेशनच्या वरती कोण आहे, डिस्प्लेसमेंट, सॉरी वेलॉसिटी अपॉन टाइम. कळलं, सिमिलरली इकडे असेल सेम. त्यानंतर इथे इनर्शिया ऑफ मास आहे, इथं m, इथं असणार आहे I. त्यानंतर इथं लिनियर मोमेंटम असणार आहे p, इथं असणार आहे l इज इक्वल टू I ओमेगा. इथं फोर्स F आहे, इकडे टॉर्क असणार आहे टाउ इज इक्वल टू I अल्फा वगैरे रिलेशन पण आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर वर्क डन इथं असणार आहे W इज इक्वल टू F इंटू S. इथं वर्क डन जे असणार आहे ते अँग्युलर वाला असणार आहे. अँग्युलर म्हणजे अँग्युलर फोर्स कुठला असणार आहे, टॉर्क, आणि अँगल डिस्प्लेसमेंट हे अँगल मध्ये मोजलं जाणार आहे. सो इथं थिटा असेल. पॉवरचा इथं फॉर्म्युला F इंटू V, परत पॉवरचा इथं फॉर्म्युला आहे टाउ इंटू ओमेगा. सो असं करून आपण एक मॅक्सिमम ट्राय केलेला आहे की पहिला जो टॉपिक आहे तो मॅक्सिमम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. पण हे पोहोचवत असताना आपण सर्क्युलर मोशन कव्हर केलंय, रोटेशनल मोशन कव्हर केलेलं आहे. नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याच्यावरती कमेंट करा. 12च्या स्टुडंट पर्यंत तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पटकन पोहोचवा, कारण की खूप टाइम कमी राहिलेला आहे. असेच व्हिडिओ मी सगळ्या टॉपिकचे टाकत आहे, सगळ्या व्हिडिओज ची सिरीज येत आहे पूर्ण फिजिक्सचे जे काय टोटल लेसन्स आहेत त्याच्यावरती, आणि ते तुम्हाला नक्की हेल्प करतील. हे बघत असताना तुमचं एक क्विक रिव्हिजन पण होईल आणि वन शॉट पण होईल. त्यामुळे हा नक्कीच व्हिडिओ बघून शेअर करा मित्रांना. सो थँक्यू फॉर वॉचिंग, आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी अपडेटेड राहा.